तर लाखांना पैसे खर्च केले जातात, पण त्यातून निष्पन्न असं काही नसतं. तर आम्ही ठरवलं की आगमन सोहळ्याची मिरवणूक काढायची, पण याच्यापासून समाजाला कोणताही आणि कशाचाही त्रास होता कामा नये. आणि आपली जी संस्कृती, आपली पारंपरिक जे खेळ आहेत, मैदानी खेळ, हे लोप पावत चाललेले आहेत. तर त्याला चालना मिळावी. आज तरुण पिढीनं त्याचा आदर्श घ्यावा. आज आपण बघतो तरुण मुलांच्या हातात मोबाईलवर टाइम टी बघणं असतात, त्याच्यापासून बऱ्याच व्याधी त्यांना सुरू होतात. तर आज लेगिम, दांडपट्टा, अलगी, गुमका, कैताळ असे बरेच मैदानी खेळ खेळल्यानंतर शरीर तंदुरुस्त राहतं, आपण निरोगी राहतो. ही एक समाजाला म्हणजे एक दाखवून देण्यासाठी आम्ही या म्हणजे आमच्या नातवाच्या आगमन सोहळ्याचं हे पारंपरिक खेळाचं आयोजन केलेलं आहे. तरी खरोखरच आज जी तरुण मंडळ आहेत, इतर मंडळ, कोणताही कार्यक्रम असो, शेवटी ज्याची त्याची हाऊसमौज असते. हाऊसमौज जरूर करावी, पैसा जरूर खर्च करावा, पण त्याच्यापासून समाजाला कोणताही आणि कशाचाही त्रास होता कामा नये. धन्यवाद. तरुण मुलींना एक असं सांगावंसं वाटतं की आताच्या या धावपळीच्या युगात खरोखरच आपण मोबाईलच्या अनेक याच्या नादी लागलो असून ही आपली संस्कृती जपली पाहिजे. पारंपरिक पद्धतीचा खेळ खेळला पाहिजे. अंगमेहनतीचे खेळ खेळले ना आपली तब्येत खरोखरच तंदुरुस्त राहते. हा जो कार्यक्रम आम्ही मुलांच्या आगमनासाठी ठेवला आहे, म्हणजे यातून एक नवीन तरुण पिढींना काय प्रोत्साहन घ्यावं.